अर्पिले भीमाला जीवन रमाईने. काहीतरी माणसाने करावं, असा नेता जगात होणार नाही आणि झाला नाही. त्या कारणाने आमचे जीवन वर्षीच बाबासाहेबांसाठी अर्पण करण्यास तयार आहोत. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रावरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी शिवाजी पार्कात आहे आणि आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी लाखोंची जी आहे ते जनसमुदायांची गर्दी लोटलेली आहे. त्यातच आज आपण शाहीर बाबाराव कांबळे, वांधोळा, तालुका, जिल्हा हिंगोली. मोबाईल नंबर 78 75 20 63 71 आणि गायिका आहेत रेखाताई ढोले. हे गीत सादर करणार आहे. अर्पिले भीमाला जीवन रमाईने. अर्पिले भीमाला जीवन रमाईने. अर्पिले भीमाला जीवन रमाईने. हो, अर्पिले भीमाला जीवन रमाईने. राहुनी ठाम गाडू
पिले भीमाला जीवन रमाईने हो अरे पिले भीमाला जीवन रमाईने हो अरे पिले भीमाला जीवन रमाईने. एकत्रित आपण संवादाकडे वळूयात. तर तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलात आणि म्हणजे केव्हापासून या ठिकाणी येत आहे? आता कितवं वर्ष आहे तुमचं या ठिकाणी मी तर येण्याचं? नवीनच पहिल्यांदाच आलात. ओके. दादा तुमचं? हां माझं नाव आहे भीमशाहीर शिवशाहीर बाबाराव कांबळे, मुक्काम वांझोळा, तालुका, जिल्हा हिंगोली. आता मोबाईल नंबर 78 75 20 63 71. तर केव्हापासून या आपण मी या येताय? ठिकाणी जवळजवळ 40 वर्षापासून या ठिकाणी येऊन प्रबोधन करतो, गीतं गातो, शाहिरी करतो, कवी गायक आहे. तर अशा आपली ओळख परिचय झालाच आहे तसं पण मी तुमच्याकडे येतो. आपण छान जे आहे ते वाद्य वाजवता. आपलं नाव सांगा आणि केव्हापासून आपण ह्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कमध्ये येतो? माझं नाव शाहीर कवी गायक शाहीर प्रकाश नामदेव अवचार, मुक्काम डही, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. या ठिकाणी मी बाबासाहेबांचे विचार पेरण्यासाठी जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून या चैत्यभूमीवर येऊन आपल्या गायनाच्या माध्यमातून, गीताच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचाराचे आपल्याकडून थोडंसं काहीतरी या जनतेला बाबासाहेबांचे विचार मिळावे याच उद्देशानं मी या 25 वर्षापासून या ठिकाणी येऊन आपली सेवा देत असतो. एकंदरीत ह्यांची ढोलकी वाजवताना एक वाद्य चांगल्या पद्धतीने वाजवत होते, पेटी पण चांगल्या पद्धतीने वाजवत होती तुमची, आणि त्यामागून कोरस पण महत्त्वाचा होता. तर यांनी तो कोरस दिला. दादा काय सांगाल आपली ओळख आणि आपण कधीपासून ह्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्कात येता? मी राजेंद्र नामदेव कांबळे, कवी गायक, या माध्यमातून बाबासाहेबच्या धारा पेरतो आणि 20-25 वर्षापासून मी सतत हेच काम करतो आणि कोरससुद्धा देतो आणि स्वतः गीतसुद्धा सादर करतो. बाबासाहेबांची प्रेरणा म्हणून जीवनात काहीतरी माणसाने करावं असा नेता जगात होणार नाही आणि झाला नाही. त्या कारणाने आमचे जीवन वर्षच आम्ही बाबासाहेबांसाठी अर्पण करण्यास तयार आहोत. राजेंद्र नामदेव कांबळे, मालेगाव. आता एकंदरीतच 2025मध्ये आपण आहोत. महायुतीचं सरकार आहे आणि या परिस्थितीमध्ये तुम्हाला असं कोणतं गाणं म्हणजे कोणती कविता असे इन्स्टंट सुचते जे आपण सादर करू शकता? कोणतं गाणं तुम्हाला वाटते? नाही, महायुतीचं सरकार आहे. महायुती सरकारमध्ये 2025चा काळखंड आहे. कशा पद्धतीने ह्या सगळ्या वातावरणाला मॅच होईल अशा पद्धतीचं गाणं होतं किंवा तरुणांना काय प्रेरणा दिली पाहिजे या 2025च्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त? व्हीआयपी राहणं, व्हीआयपी खाणं, व्हीआयपी सन्मान. बाबासाहेबांनी दिलं आम्हा. बाबासाहेबांनं हे नवीन पिढीसाठी चांगल्या तऱ्हेचे गाणं नवीन चांगलं वाटेल आणि तरुणाला त्या प्रेरणा मिळेल बाबासाहेबाची. तरुण मुलांना कसं शिकवावं आणि कसं सांगावं, पिढी कशी घडावी यासाठी आम्हाला ते गाणं चांगलं वाटते. बोला. हो. व्हीआयपी राहणं, व्हीआयपी खाणं, व्हीआयपी सन्मान. व्हीआयपी राहणं, व्हीआयपी खाणं, व्हीआयपी सन्मान. अरे बाबासाहेबानं दिलं या बाबासाहेबानं, बाबासाहेबानं माझ्या बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं या बाबासाहेबानं. बाबासाहेबानं दिलं या बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं या बाबासाहेबानं, बाबासाहेबानं दिलं या बाबासाहेबानं.
बाबासाहेबान दिलंय बाबासाहेबान बाबासाहेबान माझ्या बाबासाहेबान बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान जीर्ण चाली रे ती जिरी चालती बुडवली वाया गेली असती पिढी माझ्या विमान घडवली वाया गेली अशी पिढी माझ्या विमान घडवली वाया गेली अशी पिढी माझ्या विमान घडवली बैला बैलांना निवडून आणतो करून या मतदान बैला बैलांना निवडून आणतो करून या मतदान हे बी बाबासाहेबान माझ्या बाबासाहेबान बाबासाहेबान दिलंय बाबासाहेबान बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान आठवा जरा काळ जवळ येत नव्हतं कोणी गर्दीच्या गर्दीर साजंगल विशाल भवती गर्दीच्या गर्दी गर्दीच्या गर्दी लाका लाकात घेऊन आज लाका लाकात घेऊन आता बेंद्रचं पोरग गाण लाका लाकात घेऊन गातोय बेंद्रचं पोरग गाण बाबासाहेबान माझ्या बाबासाहेबान बाबासाहेबान दिलंय बाबासाहेबान बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान प्रिय पिरान प्रिय पिकान प्रिय पी सन्मान प्रिय पिरान प्रिय पिकान प्रिय पी सन्मान हे बी बाबासाहेबान दिल बाबासाहेबान बाबासाहेबान माझ्या बाबासाहेबान बाबासाहेबान दिलंय बाबासाहेबान बाबासाहेबान दिलंय बाबासाहेबान बाबासाहेबान जय भीम. जय भीम. आपण ज्या पद्धतीने गाणं म्हणत होता हे त्या पद्धतीने आपल्या आजूबाजूला बघा घराचं नियोजन कशा पद्धतीचं होतं तुम्ही केव्हा या ठिकाणी आलात का हे नियोजन कशा पद्धतीचं होतं आताचं शिवाजी पार्कातलं हे नियोजन कशा पद्धतीचं होतं गर्दी किती होती या पद्धतीतून आम्ही गर्दी किती होती पद्धत कसं वाटली किंवा चांगलं वाटलं हो आता हे आम्ही जवळपास आज मंगळवारी बुधवारी नाही काही का बुधवारी या ठिकाणी आम्ही आलेले आहोत आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे आम्हाला गाण्याचा प्रतिसाद मिळते आणि चांगला प्रतिसाद मिळतो आणि ते पाहून आमच्या मनालाही आनंद होतो आणि हे बघून असं आम्हाला वाटतं आहे की आता ही आजची जी पिढी आपली वेगळ्या दिशेने भरकटत चाललेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त बाबासाहेबांचे विचार आपण सर्वांनी घेऊन बाबासाहेबांच्या विचारावर आपण चाललं पाहिजेत हीच या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना आपल्या इथे बसणाऱ्या सर्व यांना आमच्या वतीने सर्वांना सप्रेम जय भीम करतो आणि जास्तीत जास्ती लोकांनी बाबासाहेबांच्या विचाराची प्रेरणा घेऊन पुढे आपली वाटचाल केली पाहिजेत हीच या ठिकाणी शेवटची प्रतिज्ञा नाही लोकांना संदेश देणारं असं शेवटचं गाणं कोणतं म्हणाल तुम्ही हे मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून प्रेक्षकांना संदेश देणारं आणि दिशा देणारं असं कोणतं गाणं म्हणाल तुम्ही बाबासाहेब आंबेडकर हां हे भीमा हे पुन्हा जन्मत गेली
जन्माला टाकलं हा बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्यावरती झालेला फार मोठा उपकार आहे. कारण बाबासाहेबाला माहीत होतं की येणाऱ्या काळामध्ये या भारताला समता ममता बंधुत्वाची गरज आहे आणि तेव्हा मात्र या भारतासमोर बाबासाहेबांच्या धम्माशिवाय दुसरं गत्यंतर राहणार नाही. आणि म्हणून दादा लिहितात की ना तोफों की जरूरत ना गम की जरूरत, संसार को ना जुर्म की जरूरत. आणि म्हणून आज एक छोटंसं गीत सादर करतो, लक्ष असू द्या. अहो सोन्यावानी धन दिलं माझ्याभिमान, अहो सोन्यावानी धन दिलं माझ्याभिमान, आता बाई म्हणलं
माझा येते